नमस्कार, मी स्नेहल मोकाशी. विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईला स्वाईन फ्लूचा वेढा, तर 7 दिवसात गर्भवती महिलेसह 3 जणांचा मृत्यू. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील भारतीय क्रिकेट पराभवाचे पडसाद सोशल मीडियावर, तर फेसबुक पोस्टने तरुणाला पोहोचवले गजाआड. आता पाहूया सविस्तर वृत्त. दरवर्षी पावसाळ्यात साथीचे रोग पसरतात, मात्र यंदा मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या 7 दिवसात स्वाईन फ्लूने 3 जणांचा बळी घेतलाय. यामध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. तर जानेवारी ते जून या 6 महिन्यांच्या कालावधीत स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या 10 वर गेली आहे. तसेच वातावरणात होणारे बदल, दैनंदिन कमाल आणि किमान तापमानात येणारी तफावत यामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने स्वाईन फ्लूच्या संख्येत वाढ झाली. हवामानानुसार फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी 30 जून पर्यंत अर्ज करून सहभागी व्हावे, असे आवाहन पालघर जिल्हा कृषी विभागाने केले. हवामानाच्या बदलामुळे फळ शेतीमध्ये शेतकऱ्यांना कधी फायदा तर कधी नुकसानीला सामोरे जावे लागते. पालघर जिल्ह्यात चिकूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने या पिकाचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आलाय. मच्छीमारांना यांत्रिकी बोटी बांधण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम मार्फत 2007 सालापर्यंत देण्यात आलेले 128 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यास सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. तब्बल 9 वर्षांनंतर हा प्रश्न निकाली काढण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्याने लाखो मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे. परदेशातील हवाई प्रवासासाठी आवश्यक असलेले पासपोर्ट आता इंग्रजी बरोबरच हिंदी भाषेत मिळणार आहेत. तसेच पासपोर्टवरील संबंधित व्यक्तीची खाजगी माहिती ही फक्त इंग्रजीत छापली जाते. मात्र यापुढे पासपोर्ट इंग्रजी बरोबरच हिंदी भाषेतही छापले जातील. याशिवाय 8 वर्षापेक्षा कमी आणि 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तीसाठी पासपोर्ट अर्जाचे शुल्क 10% कमी करण्याची घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर पूर्ण जगाचे लक्ष होते. त्यात भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर अनेकांना भावना अनावर झाल्या आणि त्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमटल्या गेल्या. मात्र अशा सोशल नेटवर्किंग साईटवर काहीही पोस्ट करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हार्दिक पांड्याच्या खेळीबाबत विक्रोळीतील तरुणाने केलेल्या पोस्टमुळे एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या. त्यामुळे या तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली. आता पुन्हा एकदा नजर घालूया आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईला स्वाईन फ्लूचा वेढा, तर 7 दिवसात गर्भवती महिलेसह 3 जणांचा मृत्यू. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील भारतीय क्रिकेट पराभवाचे पडसाद सोशल मीडियावर, तर फेसबुक पोस्टने तरुणाला पोहोचवले गजाआड. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.